जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कंबोडियातील पुढील भारतीय राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच B1 लालवाना यांची कंबोडियातील पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते याआधी मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत होते. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पहा, पहिला प्रश्न काय आहे, तर आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत? तर आता या आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या आरती सरीन या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्यांनी हा महासंचालकाचा पदभार 1 ऑक्टोबर पासून स्वीकारलेला आहे. या ज्या व्हाईस ॲडमिरल आरती सरीन आहेत, यांना 1985 मध्ये कमिशन करण्यात आलं होतं. त्यांनी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे येथून पदवी प्राप्त केली आहे. तर पुणे येथील कॉलेजमधूनच त्यांनी रेडिओ डायग्नोसिसमध्ये MD सुद्धा केलेला आहे. त्यांना त्यांच्या सेवेसाठी 2021 मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. आरती सरीन यांच्याबरोबरच या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री या रेचेल रिव्हर्स बनल्या आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सोनिक, ओडिशाच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री प्रवती परिदा, उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कीर्ती पांडे, मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख इथशिशा नॉनग्रांग, अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू प्रोफेसर नईमा खातून, ब्रिटनच्या भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून, ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला बिल्किस मीर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला सलीमा इम्तियाज, BSFच्या पहिल्या महिला स्नायपर सुमन कुमारी, पाकिस्तानातील पहिली महिला मुख्यमंत्री मरियम नवाज, तर पिच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला या जसिंता कल्याण आहेत. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्याने देशी गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे? तर आता देशी गायीला राज्यमातेचा दर्जा आपल्या महाराष्ट्रानं दिला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकताच हा निर्णय घेतला असून आता गायीला राज्यमाता गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे. मित्रांनो, भारतातील ज्या देशी गायी आहेत त्या कोणत्या प्रदेशात आढळतात हे सुद्धा नोट करून घ्या. गिर गाय सौराष्ट्र व गुजरातमध्ये आढळते. साहिवाल गाय पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा. देवणी आणि लालकंदारी गाय महाराष्ट्रातील मराठवाड्यात. ओंगोल गाय आंध्र प्रदेशमधील गुंटूर आणि ओंगोले येथे. निमरी गाय मध्य प्रदेशमधील खांडवा येथे. डांगी गाय ही पश्चिम महाराष्ट्रात आढळते. खिल्लारी गाय दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात. हल्लीकर गाय हासन, मैसूर आणि तुमकुर येथे. तर कंगायम गाय ही तामिळनाडूमधील कोइंबतूर येथे आढळते. प्रश्न क्रमांक 3, दुसऱ्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 मधील कृषी पर्यटन श्रेणीतील पहिला पुरस्कार कोणत्या गावाने पटकावला? तर आता दुसऱ्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कारामध्ये कृषी पर्यटन श्रेणीतील पहिला पुरस्कार हा केरळमधील कुमारकोम या गावानं पटकावला आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातील कर्डे गावानं पटकावला आहे. या पर्यटन गाव पुरस्काराच्या इतर ज्या श्रेणी आहेत त्यापैकी साहसी पर्यटन श्रेणीतील पुरस्कार छत्तीसगडमधील दुधामरस गावाने पटकावला आहे. समुदाय आधारित पर्यटन श्रेणीतील पुरस्कार छत्तीसगडमधीलच चित्रकोट या गावानं पटकावला आहे. आध्यात्मिक श्रेणीतील पुरस्कार आंध्र प्रदेशमधील अहोबिलम गाव. हस्तकला श्रेणीतील पुरस्कार आसाममधील सुवालकुची गाव. वारसा श्रेणी अंतर्गत पुरस्कार गुजरातमधील हापेश्वर गाव. जबाबदार पर्यटन श्रेणीतील पुरस्कार दुधनी गाव. तर जिवंत ग्राम श्रेणी अंतर्गत पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार हार्शिल गाव, तर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार उत्तराखंडमधीलच गुंजी गावानं पटकावला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर भारत आणि कोणत्या देशादरम्यान काझिंद या युद्धाभ्यासाचं आयोजन केलं जातं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच भारत आणि कझाकस्तान या दोन देशादरम्यान काझिंद या युद्धाभ्यासाचं आयोजन केलं जातं व यंदा ही युद्धाभ्यासाची 8वी आवृत्ती असून याचं आयोजन 30 सप्टेंबर पासून उत्तराखंडमध्ये सुरू झाला आहे व हा युद्धाभ्यास 13 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. काझिंद हा एक बटालियन स्तरीय लष्करी सराव असून यामध्ये लष्कर आणि हवाई दल या दोन्ही विभागातील सैनिक सहभागी होतात. हा युद्धाभ्यास प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता? तर 2016 मध्ये हा युद्धाभ्यास पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. अलीकडेच आपण पाहिलं होतं की भारत आणि ओमान या दोन देशामध्ये अल नजाह आणि ईस्टर्न ब्रिज हे दोन युद्धाभ्यास पार पडलेले आहेत. युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिका यांच्यात आयोजित केला असून याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं. वरून युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. उदार शक्ती भारत मलेशिया, मित्र शक्ती भारत श्रीलंका, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, जिमेक्स युद्धाभ्यास भारत जपान, तर्कश युद्धाभ्यास भारत अमेरिका,
शक्ती युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स, डस्टलिक हा युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. IMT ट्रायलेट हा युद्धाभ्यास भारत, मोझांबिक आणि टांझानिया या तीन देशांदरम्यान आयोजित केला जातो. टायगर ट्रायम्फ भारत, अमेरिका, तर लिमितीय हा युद्धाभ्यास भारत सेशेल्स या देशाच्या सहकार्याने आयोजित करतो. प्रश्न क्रमांक 5, पहिल्या आशियाई पॅसिफिक पॅडल कपचे आयोजन कोठे करण्यात आले? मित्रांनो, आता या पहिल्या आशियाई पॅसिफिक पॅडल कपचं आयोजन इंडोनेशियामध्ये करण्यात आलं होतं. आणि इंडोनेशियामध्ये कुठे? तर इंडोनेशियातील बाली या शहरामध्ये 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. व या स्पर्धेमध्ये आपल्या भारताने कांस्य पदक पटकावलेलं आहे. बरं, यात सुवर्ण पदक कोणी पटकावलं? तर इंडोनेशियाने सुवर्ण पदक, तर फिलिपिन्सने रौप्य पदक पटकावलं आहे. व आपल्या भारताने तिसऱ्या स्थानासह या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6, 2024 मधील हँगझाऊ ओपन टेनिस पुरुष दुहेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर ही जी हँगझाऊ ओपन टेनिस स्पर्धा आहे यातील पुरुष दुहेरीचं विजेतेपद हे भारताच्या जीवन नेंदुचेजियान आणि विजय प्रशांत यांनी पटकावलेलं आहे. ही जी भारतीय जोडी आहे या जोडीचं हे पहिलंच ATP विजेतेपद ठरलं आहे. बरं, या स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर क्रोएशियाच्या मारिन सिलिकने यातील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. मित्रांनो, हँगझाऊ ओपन स्पर्धा ही हार्ड कोर्टवर खेळली जाते व याचं आयोजन चीनमध्ये करण्यात येतं. आता इथे टेनिसचा उल्लेख आला आहे, तर ज्या 4 ग्रँडस्लॅम स्पर्धा पार पडल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, पुरुषामध्ये जॅनिक सिन्नर यांनी US ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तर कार्लोस अल्कराज यांनी 2024 मधील विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलेलं आहे. महिलांमध्ये आरिना सबालेन्का यांनी 2024 मधील US ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा जिंकली आहे. तर बार्बोरा क्रिझिकोवा यांनी विम्बल्डन, तर इगा स्विटेक यांनी फ्रेंच ओपन या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7, भारत सरकारने कोणत्या शहरात AVGC XR साठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? आता AVGC XR म्हणजे काय? तर ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी असे AVGC XRचं पूर्ण स्वरूप असून या AVGC XR साठी महाराष्ट्रातील मुंबई या शहरात नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे. हे जे नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स आहे याची स्थापना 2022 मध्ये ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्सवरील टास्क फोर्सच्या शिफारसीवरून करण्यात येत आहे. भारत सरकारने 2022 साली अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली या AVGC टास्क फोर्सची स्थापना केली होती. बरं, हे जे केंद्र असणार आहे याचं नाव काय असेल? तर इंडियन इन्स्टिट्यूट फॉर इमर्सिव्ह क्रिएटर्स असं या सेंटरचं नाव असेल. लक्षात ठेवा, सेंटरचं नाव काय असेल? तर इंडियन इन्स्टिट्यूट फॉर इमर्सिव्ह क्रिएटर्स असं या सेंटरला नाव देण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 8, BCCIने कोणत्या शहरात अधिकृतपणे नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अनावरण केले? तर आता BCCIने बँगलोर या शहरात नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अनावरण केलं असून या केंद्राला BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स असं नाव देण्यात आलं आहे. हे जे केंद्र आहे हे एकूण 40 एकरावर पसरलेलं असून यामध्ये 3 क्रिकेट मैदाने आणि एकूण 86 खेळपट्ट्या आहेत. बरं, BCCIचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असे याचं पूर्ण स्वरूप असून याचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर रॉजर बिन्नी हे सध्या BCCIचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 9, क्रूज भारत मिशनचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या क्रूज भारत मिशनचं अनावरण करण्यात आलेलं आहे. हे जे क्रूज भारत मिशन आहे याचं अनावरण 30 सप्टेंबर रोजी सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई येथून केलं आहे व हे मिशन 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2029 या कालावधीत 3 टप्प्यात राबविण्यात येणार आहे. बरं, हे मिशन सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? तर क्रूज पर्यटनासाठी जागतिक केंद्र बनण्याचे भारताचे स्वप्न साकार करणे आणि जागतिक समुद्र पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस येणे हे या मिशनचं उद्दिष्ट आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन आहे हा दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, 2 ऑक्टोबर 1869 रोजी गांधीजी यांचा जन्म झाला होता व यंदा गांधीजी यांची 155वी जयंती साजरी करण्यात येत आहे आणि गांधीजी यांचा जन्मदिवसच UN द्वारे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2024चा गणितातील सस्र रामानुजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो.
तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.